नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी शिळे भाकरीचा उपाय शांतपणे करा. तुमच्या 7 जन्माची गरिबी कायमची दूर होईल. नवीन वर्षात माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यावर इतका पैसा ओततील की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. जीवनातील सर्व समस्या दूर होतील. जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर ते घडेल. गंभीर आजारापासून मुक्ती मिळेल. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील. प्रिय मित्रांनो, शिळे भाकरीचा हा उपाय तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल आणि येणाऱ्या नवीन वर्षात तुमचे जीवन स्वर्गापेक्षाही चांगले होईल. मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी तुम्ही खूप संकटात असाल, पण नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होत आहे आणि जर तुम्ही आत्ता या शिळ्या भाकरीचा उपाय घेतला तर माता लक्ष्मी तुमच्या घरात धावून येईल आणि कायम जिवंत राहील. तुम्ही कुठे काम कराल, जे काही तुमच्या हातात येईल तिथून तुम्हाला संपत्ती मिळेल आणि इतके पैसे येतील की तुम्ही ते कुठे ठेवायचे याचा विचारही कराल. आज मी तुम्हाला साधेपणाने काही सांगत नाही आहे. आज माझ्या तोंडातून निघणारे शब्द केवळ आवाज नाहीत, ते अनुभव आहेत. ते शास्त्रवचनाच्या खोलीतून दिलेले इशारे आहेत. ती कथा नाही, मनोरंजन नाही, तर सत्य आहे की बरेच लोक गप्प होतात आणि बरेच लोक घाबरतात. कारण हे असे ज्ञान आहे जे सर्वांना सांगितले जात नाही. प्रत्येक कान याला पात्र नाही. हे सर्व बायबलमध्ये लिहिलेले आहे. संतांनी ते जगले आहे, पण ते हाताळू शकणाऱ्यांपुरते मर्यादित होते. कारण जर हा उपाय चुकीच्या हातात गेला तर तो वरदान नव्हे तर ओझे बनते. पण जर तुम्हाला योग्य व्यक्ती सापडली तर ऐका. आणि केवळ परिस्थिती बदललेली असे नाही, मग नशिबालाही झुकावे लागते. नवीन वर्ष येत आहे आणि बऱ्याच लोकांना वाटते की नवीन वर्ष म्हणजे नवीन तारीख, नवीन दिनदर्शिका, नवीन भ्रमणध्वनी आणि काही नवीन संकल्प. पण जो जीवन समजून घेतो, जो कर्म ओळखतो, त्याला माहीत असते की नवीन वर्ष केवळ दिवस बदलत नाही. नवीन वर्ष जुन्या कृतीचे तेच खाते उघडते. तुम्ही वर्षानुवर्ष जे पेरले आहे ते या नवीन वर्षात वाढणार आहे. काही लोकांसाठी नवीन वर्ष एक संधी म्हणून आणि इतरांसाठी एक इशारा म्हणून येते. त्यामुळे जर दरवर्षी नवीन वर्ष येत असेल तर तुमची स्थिती तशीच राहिली असेल तर त्यात वेळेचा दोष नाही, तेही नशिबाने नाही. चूक तुमचीच आहे. जर तुमच्या आयुष्यात गरिबी तुमचा पाठलाग करत नसेल, तुम्ही कितीही मेहनत केली तरी, तुम्ही रात्रदिवस कितीही खर्च केला तरी पैसा तुमच्या हातात राहत नाही. जर कर्ज काढले जात नसेल तर एक जातो तेव्हा दुसरा डोक्यावर बसतो. जर लग्न मोडले तर नातेसंबंध येतात आणि जातात, पण ते टिकत नाही. राग आणि नैराश्य अनेकदा जाणवते. जर शत्रू विनाकारण हानी पोचवत असतील, त्याची बदनामी केली जात आहे, खोटे आरोप केले जात आहे आणि हा कोणाचा दोष आहे किंवा औषधं घेतल्यानंतरही शरीर बरे होत नाही, हे तुम्हाला समजू शकत नाही. उपचार सुरू आहेत पण आराम मिळत नाही. मन जड आहे. जर तुम्ही झोपत नसाल तर त्यावेळी तुमचे नशीब आजमावू नका. त्यावेळी समजून घ्या की दोष हा नशिबाचा नाही, चूक तुमचीच आहे. आणि कर्म सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कठोर तपस्या नव्हे. कोणतेही महागडे बलिदान नाही, पूजा नाही. अन्नाचा आदर करणे हा कर्म सुधारण्याचा पहिला आणि सर्वात मूलभूत मार्ग आहे. शास्त्र सांगते की जी व्यक्ती अन्न समजून घेते, जीवन समजून घेते आणि ज्याने अन्नाचा अपमान केला त्याने नकळत त्याच्या नशिबाचा अपमान केला. शिळे भाकरी हा शब्द ऐकून अनेकांना तिरस्कार होतो. लोक ते गृहीत धरतात, ते त्याला निरुपयोगी मानतात, ते फेकण्यायोग्य मानतात. पण लक्षपूर्वक ऐका, शिळे भाकरी क्षुल्लक नसतात. शिळी भाकरी म्हणजे तपश्चर्या. ही एक खाद्य चाचणी आहे. प्रत्येकाला ताजे अन्न आवडते, पण शिळे अन्नाचा आदर करणे हेच संस्कारांना जिवंत ठेवते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की लक्ष्मी त्या घरात प्रवेश करू शकते जिथे शिळ्या अन्नाचा अपमान केला जातो, परंतु ते टिकत नाही. ती येते, पाहते आणि शांतपणे परत जाते. आणि त्या उलट ज्या घरात मऊ अन्न वापरले जाते तिथे भाकरी केवळ पोट भरण्यासाठीच नव्हे तर देवाचे अर्पण म्हणूनही मानली जाते. त्या घरात गरिबी भीतीने पळून जाते. तिथे गरिबी नाही, तिथे कर्ज
नाही. दुर्दैवाने तो तेथे थांबत नाही, कारण अन्नाशी संबंधित ऊर्जा थेट कर्मशील फळदात्याकडे जाते. पण काळजी करू नका, हा एक सोपा उपाय नाही, हा खेळ नाही. म्हणून हे करण्यापूर्वी काही कठोर नियम आहे की जर तोडले तर उपाय निष्फळ होणार नाही. याचा उलट परिणामही होऊ शकतो. पहिला नियम असा आहे की प्रक्रिया गुप्त असेल. ज्या दिवशी तुम्ही कोणाला सांगाल त्या दिवशी त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो. इतर लोक हे विनोदाने करणार नाहीत, कारण कर्म त्याला विनोद मानत नाही. तिसरे म्हणजे मोबाईल फोन हातात धरून व्हिडिओ पाहताना बोलणे हा तोडगा नाही. चौथे, असे करताना मनात थोडी शंका होती की ते कळणार नाही की नाही, तर उपचारांची शक्ती त्या क्षणी संपते. आणि पाचवा नियम हा उपाय करणे हा आहे, जो खरोखर त्रासदायक आहे. लक्षात ठेवा बंधू आणि भगिनींनो, देव शब्द पाहत नाही, तो भावना पाहतो. बंधू आणि भगिनींनो, मी आता कशाबद्दल बोलणार आहे, तो फक्त पैसा नाही आणि ही केवळ दाभाड्याची गोष्ट नाही. ही वेदनेची बाब आहे जी केवळ त्या व्यक्तीला समजू शकते ज्याने कर्जाचा बोजा आपल्या छातीवर उचलला आहे. कर्ज घेणे म्हणजे केवळ तुमचा खिस्सा रिकामा करणे नव्हे. कर्जबाजारीपणामुळे व्यक्तीचा आत्मा देखील तुटतो. कर्जबाजारी असलेला माणूस हसतो पण रात्री जागे असतो. त्याच्या घरात सर्व काही आहे तरीही शांतता नाही, आणि ती सर्वात मोठी सतावणारी गोष्ट असते. हळूहळू अशा संधी येतील ज्याच्याकडे तुम्ही आधी लक्ष दिले नाही. खर्च स्वतःच कमी होईल, हातात असलेला पैसा थांबेल, आणि सर्वात मोठा बदल हा असेल की तुमच्या मनातून भीती बाहेर येऊ लागेल. कारण गरिबी प्रथम मनात राहते, मग ते पिशवीत जाते. पण बंधू आणि भगिनींनो, एक अंतिम सत्य समजून घ्या. हा उपाय ज्या व्यक्तीला कष्टाशिवाय पैसे हवे आहेत त्याच्यासाठी नाही. इतरांना फसवून पुढे जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय नाही. हा उपाय त्या व्यक्तीसाठी आहे जी कठोर परिश्रम करते परंतु आतून तुटलेली असते. लक्ष्मी माता मार्ग शोधत नाही, ती पात्रे शोधते. आणि जेव्हा भांडे तयार होते तेव्हा पैसे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही भाकरीला ओझे नसून वरदान मानले त्या दिवशी गरिबीने तुमच्या जीवनात आपले स्थान गमावले. जर ही गोष्ट तुमच्यात शिरली असेल तर समजून घ्या की आता ही कमतरता नाही, तर आता विपुलतेची पाळी आहे. बंधू आणि भगिनींनो, मी आता ज्या विषयावर बोलणार आहे तो सर्वात संवेदनशील विषय आहे. कारण जेव्हा पैसे निघून जातात तेव्हा हृदय तुटते. जेव्हा एखादे नाते तुटते तेव्हा हृदय दुखते. पण जेव्हा शरीर बाहेर पडू लागते आणि मग लोक विश्वास गमावू लागतात. हा आजार केवळ शारीरिक नसतो. रोग ही व्यक्तीच्या श्रद्धेची चाचणी असते. औषधे चालू आहे, डॉक्टर बदलत आहे, अहवाल येत आहे, खर्चात वाढ होत आहे, पण आतून भीती आहे. मी आता ठीक होईल की नाही हे मला माहीत नाही. विज्ञान खूप स्पष्ट आहे, सर्व रोग बरे होऊ शकत नाहीत. काही आजार शरीरात नसतात, ते कृतीमध्ये रुजलेले असतात. त्यामुळे तुम्ही पाहिलेच असेल की एकच आजार असलेले 2 लोक लवकर बरे होतात. इतर अनेक वर्षे संघर्ष करतात. औषधाबाबत काही फरक पडत नाही. कृती आणि मनाची स्थिती यात फरक आहे. आता लक्षपूर्वक ऐका. जेव्हा शरीर थकलेले असते तेव्हा हा रोग होतो, पण मोठा आजार तेव्हा येतो जेव्हा मन हार मानते आणि जेव्हा अपराधीपणा, भीती, दडपलेले दुःख आणि अपूर्ण गोष्टी आत जमा होतात तेव्हा मनाचा पराभव होतो. शास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती अन्नाचा अपमान करते किंवा अन्न केवळ पोट भरण्यासाठी असते असे मानते, तेव्हा तेच अन्न हळूहळू औषध बनणे बंद करते. आणि जेव्हा अन्न औषध नसते तेव्हा औषध देखील त्याचा पूर्ण परिणाम दर्शवत नाही. आता ही पद्धत समजून घेऊया. हे औषध मतभेद नाही. हा उपाय डॉक्टरांच्या विरोधात नाही. हा उपाय म्हणजे कर्म आणि शरीर यांच्यातील तुटलेला संवाद जोडणे. त्यामुळे ते हलक्यात घेऊ नका. ही प्रक्रिया रविवारी सकाळी केली जाते. रविवार म्हणजे सूर्याचा दिवस आणि हा सूर्याच्या शरीराचा आत्मा आहे. येथूनच शक्ती येते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्या दिवशी सकाळी घरात उरलेली शिळी भाकरी या साधनाचे माध्यम बनेल. लक्षात ठेवा, त्याच भाकरीने तुमचे पोषण केले असावे, कारण केवळ तेच अन्न शरीराला स्थिर करते.
ज्याने त्याला कायम जिवंत ठेवले आहे. आता त्या शिजलेल्या भाकरीसोबत थोडासा गूळ घ्या. मध येथे गोडपणासाठी नाही, गूळ हे येथील कडू अनुभवाच्या स्वीकृतीचे प्रतीक आहे. मनुष्य त्याचे दुःख दडपून टाकतो, त्यामुळे अनेक आजार वाढतात. आता ती रोटी आणि गूळ घ्या आणि मुंग्यांच्या जागी जा. मुंगी लहान आहे, परंतु ती सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे. मुंग्या अन्नाचा गैरवापर करत नाहीत. तो प्रत्येक कणाला जीवन मानतो. आता ती शिळी भाकरी तिथे ठेवा आणि आता खूप काळजीपूर्वक ऐका. या क्षणी मनात कोणत्याही तक्रारी नसाव्यात. केवळ एकच स्वीकृती असली पाहिजे, ना आजारपणातून, ना देवाकडून, ना स्वतःच्या नशिबातून. ते तुमच्या मनात किंवा अगदी कमी आवाजात सांगा. हे जीवनदाता, मी जाणून बुजून किंवा नकळत माझ्या शरीराचा अपमान केला. मी थकव्याकडे दुर्लक्ष केले. मला वेदना जाणवल्या. मी जेवण हलक्यात घेतले. आज मी हे ओझे सोडत आहे. माझ्या शरीराला बरे होऊ द्या. त्यानंतर ते थांबणार नाही. मागे वळून पाहू नका. मागे वळून पाहण्याचे हे लक्षण आहे की तुम्हाला यापुढे हा रोग ओळखता येणार नाही. आजार आला आहे हे तुम्ही मान्य कराल, पण आता ती तुमची कथा राहणार नाही. आता त्याचा परिणाम समजून घेऊया. या उपायामुळे अहवालात लगेच बदल होत नाही, पण त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळूहळू औषधं प्रभावी होऊ लागते. वेदनेची तीव्रता कमी होते. मन प्रकाशमय होते. झोप सुधारते आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा शरीर स्वतःला सुधारू लागते. बरेच लोक विचार करतात की यामुळे एखादा मोठा आजारही बरा होऊ शकतो का? शास्त्र असे उत्तर देते की जेव्हा मनुष्य जगण्याचा निर्णय घेतो तेव्हा शरीर त्याला सोडण्याचे धाडस करत नाही. पण बंधू आणि भगिनींनो, एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या. हा उपाय ज्या व्यक्तीवर परिणाम करतो तो रोगाला त्याचा शेवट मानत नाही, परंतु तो एक संदेश मानतो. जी व्यक्ती आतून म्हणते आता मी हरलो आहे, त्याच्यासाठी कोणताही उपाय नाही. पण जो म्हणतो मी अजूनही जिवंत आहे, त्याच्यासाठी देवही एक मार्ग तयार करतो. आजारपण ही शिक्षा नाही, आजारपण हे लक्षण आहे, आणि ज्याला लक्षण समजते तो दुःखाच्या पलीकडे जातो. ज्या दिवशी तुम्ही अन्न पुन्हा औषध म्हणून घेतले त्या दिवशी तुमच्या शरीरात पुनर्प्राप्तीची प्रक्रिया सुरू झाली. जर ही गोष्ट तुमच्या आत शिरली तर समजून घ्या की आजारपण कितीही मोठं असलं तरी तो आत्म्यापुढे उभा राहू शकत नाही. 2026 मध्ये ते कसे असेल ते ग्रहाची व्याख्या करत नाहीत. हे केवळ नशीबच ठरवत नाहीत. तुम्ही ते तुमच्या भावनांद्वारे, तुमच्या इच्छेद्वारे आणि तुमच्या कृतीद्वारे ठरवता. आता लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला 2026 मध्ये पैशाची चिंता कमी हवी असेल, आरोग्य बिघडू नये, नातेसंबंधामध्ये गोडवा राहिलं पाहिजे आणि दररोज सकाळी मन हलके वाटले पाहिजे, तर यासाठी कोणतीही कठीण साधना नाही. यासाठी केवळ एक शांत, सत्यवादी आणि सोपा उपाय म्हणजे तुमच्या जुन्या वर्षाला आदराने निरोप. नवीन वर्षाच्या आदल्या रात्री घरातील उरलेली भाकरी या संकल्पाची साक्षीदार असेल. हे पाहताना कोणतेही नकारात्मक विचार ठेवू नका. तुमच्या सर्व वर्षाच्या मेहनतीला, संघर्षाला आणि शिकण्याला त्यात सामावून घेतले आहे असे पाहणे. आता या रोटीमध्ये 3 गोष्टी घाला, पण भावासह थोडा गूळ घाला, जेणेकरून 2026 मध्ये जीवनाचा गोडवा राहील. काही तांदळाचे दाणे, जेणेकरून अपूर्ण राहणार नाही, आणि एक लहान तीळ, जेणेकरून जुने ओझे हलके होईल. आता ही भाकरी तुमच्या हातात घ्या. तुमचे डोळे बंद करा आणि खूप प्रेमाने स्वतःला खूप काही सांगा. मला जेवढे शक्य होते तेवढे मी केले. तुम्ही कुठे चुकला आहात हे जाणून घ्या. जिथे तो तुटला होता तिथे तो मजबूत झाला. आता मला हलक्या मनाने नवीन वर्षात प्रवेश करायचा आहे, तेवढेच पुरेसे आहे. आता दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी ही भाकरी घ्या आणि घराबाहेर पडा. कोणालाही न सांगता घाईत तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा थकवा सोडणार असल्यासारखे या. ज्या ठिकाणी प्राणी किंवा पक्षी येतात तिथे ही भाकरी ठेवा किंवा खाऊ घाला आणि अगदी सोप्या शब्दात सांगा, हे जीवनदाता 2026 मध्ये माझे जीवन संतुलित करा. जिथे गरज असेल तिथे संधी द्या. जिथे कमजोरी आहे तिथे समजून घ्यायला शिका आणि जिथे आनंद आहे तिथे कृतज्ञता दाखवायला शिका. त्यानंतर शांततेत परत या. मागे वळून पाहू नका, कारण मागे वळून पाहणे म्हणजे पुन्हा जुने ओझे उचलणे.
आता याची सुंदर फळे समजून घ्या. 2026 मध्ये सर्व काही परिपूर्ण होणार नाही, परंतु सर्व काही व्यवस्थित होईल. गरज भासल्यास पैसे येतील आणि मदत करतील. आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल. धन्यवाद.